हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? अर्थशास्त्राचा अभ्यास करतायत ना? मी राहिनी नामदार, इयत्ता 12वीतील विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 5वे बाजाराचे प्रकार यामधील अल्पाधिकार म्हणजेच ओलिगोपोली हा टॉपिक घेऊन आले आहे. आज आपण अल्पाधिकार म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती हे भाग अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते हा भाग आठवून पाहूया. बाजाराचे वर्गीकरण करताना स्थळानुसार वर्गीकरण, काळानुसार वर्गीकरण आणि स्पर्धेनुसार वर्गीकरण आपण अभ्यासत आहोत. आपला स्पर्धेनुसार वर्गीकरण हा भाग चाललेला आहे. स्पर्धेनुसार वर्गीकरणामध्ये आपण पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन भाग पडतात हे पाहिलेले आहेत. पूर्ण स्पर्धेमध्ये एकजिन्सी वस्तूंची विक्री केली जाते, म्हणजे एकसारख्या वस्तूंची विक्री केली जाते. त्यानंतर अपूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूंमध्ये भेद देखील असतो आणि एकजिन्सी वस्तूंची देखील विक्री होते. जसं मक्तेदारीमध्ये आपण ज्या वस्तूंना पर्यायच नसतो अशा वस्तूंची विक्री केली जाते. त्यानंतर मक्तेदारी युक्त स्पर्धा जो आपण पुढे पाहणार आहोत त्यामध्ये विभेदित वस्तू म्हणजे दोन वस्तूंमध्ये फरक असेल, रंग, आकार, वेष्टन, नक्षीकाम, दर्जा यामध्ये फरक असेल अशा वस्तुभेद असणाऱ्या वस्तूंची विक्री केली जाणार. आज आपण पाहणार आहोत अल्पाधिकार. यामध्ये एकजिन्सी वस्तूंची विक्री देखील केली जाते, तसेच वस्तुभेद असणाऱ्या विभेदित वस्तूंची विक्री देखील केली जाते. तर आपण पाहूया अल्पाधिकार म्हणजे काय. अल्पाधिकार याला इंग्लिश शब्द आहे ओलिगोपोली. अल्पाधिकार या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजे विक्रेते म्हणजेच अल्पसंख्य विक्रेते या शब्दापासून झाली आहे. अल्पाधिकारामध्ये अल्पसंख्य विक्रेते म्हणजे काही मोजकेच विक्रेते असतात. संस्था मोठमोठ्या असतात परंतु त्यांची संख्या कमी प्रमाणामध्ये असते. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण 4 व्हीलरचं किंवा मोटार गाडीचं उदाहरण घेऊ शकतो. यामध्ये आपण पाहतो की टाटा कंपनी असेल किंवा टाटा मोटर्स असेल, बजाज ऑटो असेल, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, BMW, हुंडाई, टोयोटा, ऑडी, स्कोडा, फोर्ड या ठराविक मोजक्याच कंपन्या आहेत किंवा ठराविक मोजक्याच संस्था आहे ज्या पूर्ण बाजारावर वर्चस्व गाजवत असतात. त्याचं अल्पाधिकाराचं हे एक चांगलं उदाहरण आहे. आपण अल्पाधिकार म्हणजे काय याची व्याख्या पाहूया. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. अल्पाधिकार म्हणजे यामध्ये काही विक्रेते असतात, थोडेच विक्रेते असतात. हा पहिला भाग लक्षात ठेवायचा. आणि ते थोडे विक्रेते एकजिन्सी वस्तूंची विक्री करतात. एकजिन्सी वस्तू उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपण स्टील कंपनीचं घेऊ, लोह पोलाद, किंवा मग ॲल्युमिनियम कंपनीचं उदाहरण घेऊ शकतो, सिमेंट कंपनीचं उदाहरण घेऊ शकतो, ज्यामध्ये सिमेंट सर्व कंपन्यांमध्ये एकसारखं उत्पादन होत असतं, एकजिन्सी वस्तू एकसारख्या असतात. लोह पोलाद किंवा स्टील कंपनीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर त्यांचं उत्पादन एकसारखं असतं. आणि याच्याशिवाय ते विभेदित वस्तूंचे उत्पादन देखील करतात. विभेदित म्हणजे त्यांच्या वस्तूंमध्ये फरक असतो. जसं आता आपण गाड्यांचं उदाहरण पाहिलं, 4 व्हीलरचं उदाहरण पाहिलेलं आहे. रंग, आकार, साईज याच्यामध्ये फरक दिसून येतो. म्हणजेच अल्पाधिकारामध्ये काही विक्रेते असतात आणि ते एकजिन्सी वस्तू किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे, सिमेंट कंपनी इत्यादी. उदाहरण पाहूया आपण आणखी काही. गाड्यांचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे, मोटार गाड्यांचं. लॅपटॉपचं उदाहरण आहे. लॅपटॉपमध्ये सोनी, लेनोवा, HP, डेल या मोजक्या कंपन्या आहेत. मोबाईल सेवा पुरवणाऱ्या संस्थांमध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया या संस्थांचा आपण उल्लेख करू शकतो. ही उदाहरणे आपण घेऊ शकतो. अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. आज आपण अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते अभ्यासणार आहोत. यामध्ये काही विक्रेते, परस्परावलंबन, जाहिरात, प्रवेशावर निर्बंध, समानतेचा अभाव आणि अनिश्चितता अशी 6 वैशिष्ट्ये आज आपण अभ्यासणार आहोत. एक एक वैशिष्ट्ये आपण स्पष्ट करून पाहूयात. काही विक्रेते आपण व्याख्यामध्येच पाहिलेलं आहे. अल्पाधिकार म्हणजेच
त्यामध्ये काही विक्रेते असतात. उत्पादन संस्था खूप मोठ्या मोठ्या असतात. मोठमोठ्या संस्थांचा यामध्ये समावेश होतो, पण त्यांची संख्या कमी असते. काही मोजक्या संस्था या बाजारामध्ये आपल्या वस्तूंची विक्री करतात. अल्पाधिकार बाजारात काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. आणखी उदाहरण घ्यायचं असेल तर आपण स्मार्टफोनचं उदाहरण घेऊ शकतो. यामध्ये ॲपल फोन, सॅमसंग फोन, MIचं फोन अशी काही ठराविकच जे आपण हाताच्या बोटावर मोजू शकतो इतक्या संस्था कार्यरत असताना दिसून येते. आणि या मोजक्या संस्थांचा बाजारपेठेवर वर्चस्व असताना दिसून येते. तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूंच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते. काही मोजक्या संस्था असतात त्यामुळे ते किंमत स्पर्धा करण्याचे टाळतात. किंमत स्पर्धा केली, एका संस्थेने आपल्या वस्तूची किंमत कमी केली, त्याचा परिणाम म्हणून दुसरी संस्था देखील आपल्या वस्तूची किंमत कमी करेल. विक्रेते जर वस्तूंची किंमत कमी करू लागले, आपोआप त्याचा फायदा ग्राहकांना होतो. त्यामुळे वस्तूंच्या उत्पादनावरही आणि वस्तूंच्या किमतीवरही त्यांचे नियंत्रण असताना दिसून येते. ते किंमत स्पर्धा टाळताना दिसून येते. काही विक्रेत्यांमध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो. सिमेंट कंपनी, भारतामध्ये अल्ट्राटेक, अंबुजा, श्री, बिर्ला, इंडिया सिमेंट या कंपनी दिसून येतात. त्यानंतर आणखी उदाहरण पाहायचं तर स्टील कंपनीज आहे. टाटा स्टील, JS स्टील, स्टील अथॉरिटी या काही स्टील कंपनी आहेत. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण पाहूया परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे या मोजक्या संस्था एक दुसऱ्यावर अवलंबून असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या मोठ्या कंपन्या, एवढ्या मोठ्या संस्था तरी देखील एकमेकांवर अवलंबून कशा काय असू शकतात? प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते. हे विक्रेते एकमेकांवर नजर ठेवून असतात की ते आपल्या किमतीमध्ये बदल करतायत का, आपल्या वस्तूंच्या गुणवत्तेमध्ये बदल करतायत का. आपण 4 व्हीलरचं उदाहरण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो की ड्रायव्हरला सीट बेल्ट असतो, ड्रायव्हरच्या शेजारी जे बसतात त्यांना देखील सीट बेल्ट असतो. मग पुढे काही कालावधीनंतर मागे बसणारे आहेत त्यांना देखील सीट बेल्ट ही सुविधा उपलब्ध केली गेली. मग एक कंपनी जर अशी सगळ्यांना सीट बेल्ट सुविधा देत असेल तर त्याच्यामुळे आपले ग्राहक तिथे जाणार नाहीत. ही काळजी घेण्यासाठी दुसरी संस्था काय करते, ती देखील सीट बेल्ट ही सुविधा पुरवते. आपण जाहिरातीमध्ये पाहत असतो की 4 व्हीलरमध्ये नवीन सुविधा आहेत, एअर फ्रेशनर असतो. मग आता एक कंपनीने ही सुविधा देण्यास सुरुवात केली, आपोआप दुसरी कंपनी काय करते, ती देखील म्हणते आमच्या पण 4 व्हीलरमध्ये एअर फ्रेशनर ही सुविधा दिली जाणार आहे. म्हणजे यामध्ये प्रयत्न काय केला जातो की आपला ग्राहक आपल्याकडेच राहणार आणि दुसऱ्यांचे ग्राहक देखील आपल्याकडे येणार, याच्यासाठी स्पर्धा चालू असते. आपली गुणवत्ता कशी आहे ते सिद्ध करण्यासाठी ते दुसरी संस्था काय करत आहेत ते नेहमी पाहत असतात. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूंच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते. आता उदाहरणार्थ टाटा नॅनोची मार्केटमध्ये काय किंमत आहे, 2 लाख ते 3.5 लाखपर्यंत ही कार उपलब्ध आहे. मग आता त्याचा परिणाम म्हणून मारुती अल्टो ही कार 5 लाख रुपयाला मिळायची 4 सीटर. आता टाटा नॅनोच्या किमतीशी तुलना करून या कारने देखील आपली किंमत 3 लाख रुपये केलेली आहे. म्हणजेच मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर दुसऱ्या कंपनीने जर किंमतीमध्ये बदल केला तर आपल्याला देखील किंमत बदल करावा लागेल हे त्यांच्या लक्षात येते आणि शक्यतो ते किंमत स्पर्धा टाळत असतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे जाहिरात. मोठमोठ्या कंपन्या आपल्या वस्तूंची जाहिरात करताना आपण पाहत असतो. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे. अल्पाधिकार उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक
व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते. म्हणजे किंमत स्पर्धा टाळायची आहे, पण आपल्या वस्तू विकायच्या देखील आहेत. आपल्या वस्तू जास्तीत जास्त विकल्या जातील आणि आपल्याकडे ग्राहक आकर्षित होईल याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं साधन आहे, ते म्हणजे जाहिरात खर्च. आणि जाहिरात खर्च अल्पाधिकार स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. थोडक्यात या संस्थेच्या जीवन मरणाचा प्रश्न हा जाहिरात खर्च ठरतो. आता आपण उदाहरण पाहूया. रणवीर सिंग आहेत, स्कॉर्पियोची जाहिरात करत आहेत. शाहरुख खान आहेत, सँट्रोची जाहिरात करत आहेत. हे कलाकार ज्यांना आवडतात ते ग्राहक त्या त्या उत्पादनाकडे आकर्षित होणार आणि ते उत्पादन खरेदी करणार. म्हणजेच आपली वस्तू विकण्यासाठी ते जाहिरात मोठ्या प्रमाणावर करत असताना दिसून येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर निर्बंध. आता तुम्हाला प्रश्न पडेल, अल्पाधिकार, एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, मग इथे संस्था जास्त का नाही आहेत? कारण प्रवेशावर बंदी असते. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, जसे की सरकारी परवाना, पेटंट इत्यादी. आणि याच्याशिवाय त्यांना प्रवेश करायचा असेल तर भांडवल खूप मोठ्या प्रमाणावर लागतं. आपण पाहिलेलं आहे की यामध्ये संस्था ज्या आहेत त्या खूप मोठमोठ्या संस्था आहेत. मग आता या मोठमोठ्या संस्थांबरोबर स्पर्धा करण्यासाठी इथे प्रवेश करायचा असेल तर भांडवल खूप मोठ्या प्रमाणावर लागणार. म्हणजे लाखो रुपयामध्ये ही गुंतवणूक नसणार, करोडो रुपयामध्ये ही गुंतवणूक असणार. एखादी नवीन कंपनी, एखादी नवीन संस्था इथे आली तर ज्या पूर्वीच्या संस्था आहेत त्यांचे ग्राहक या नवीन संस्थेकडे जाणार आहेत. त्यामुळे शक्यतो ते कायदेशीर अडथळे किंवा कृत्रिम अडथळे निर्माण करून नवीन संस्थांना प्रवेशास बंदी घालत असतात. टेस्ला मोटर्स याचे इन्व्हेंटर निकोला टेस्ला आहे. त्यांच्या नावानेच ही कंपनी स्थापित झालेली आहे. तर यामध्ये त्यांनी ज्या कार उत्पादित केलेल्या आहेत त्या सोलर पॉवरवर चालतात. मग टेस्ला मोटर्सचे को फाउंडर आहेत एलॉन मस्क. हे आपल्या माननीय श्री नरेंद्र मोदीजींना भेटले होते आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की आमची इच्छा आहे भारतीय बाजारपेठेमध्ये आमची टेस्ला मोटर विक्रीसाठी उपलब्ध व्हावीत, आम्ही या बाजारामध्ये प्रवेश करू इच्छितो. परंतु दुसऱ्या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्यांना माहिती आहे की जर ही कार बाजारामध्ये उपलब्ध झाली तर आपले ग्राहक तिथे आकर्षित होणार आणि आपलं मार्केट खराब होईल. त्याच्यामुळे काही कृत्रिम अडथळे निर्माण करून त्यांचा हा प्लॅन सक्सेस झाला नाही. मात्र काही वर्षानंतर नक्कीच हे टेस्ला कार भारतीय बाजारपेठेमध्ये आलेली दिसून येईल. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. संस्था थोड्याच आहेत, मोठमोठ्या प्रमाणावर त्या कार्य करत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये समानता दिसून येत नाही. समानता ही आकाराच्या बाबतीत, उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते. काही आकाराने लहान तर काही मोठ्या प्रमाणावर असतात. आता फक्त आकाराच्या दृष्टीने या मुद्द्याकडे न पाहता एखादी संस्था बाजारपेठेवर किती टक्के वर्चस्व करते त्यावरून देखील त्या बाजाराचा आकार आपण लक्षात घेऊ शकतो. मग यामध्ये आपण उदाहरण घेऊया. जिओ कंपनी आहे, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या संस्था एअरटेल आहेत, वोडाफोन आयडिया आहेत. मग आता आपण पाहतोय की जिओ ही संस्था ग्राहकांना एवढं आकर्षित केलं या संस्थेने की आज जिओ कंपनीचे जास्तीत जास्त ग्राहक आहेत. म्हणजे इथे या 3 संस्थांचा 4 संस्थांचं उदाहरण घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये आकाराचा कशा पद्धतीने फरक दिसून येतो. हे 5वे वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर शेवटचे वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. या बाजारामध्ये अनिश्चितता असते कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. हे बाजारपेठ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु याच्यामध्ये एवढी अनिश्चितता असते की ते समजणे देखील कठीण होते. उत्पादक
त्यांचे वर्तन काय आहे हे लक्षात येत नाही. ते उत्पादक एकमेकांमध्ये स्पर्धा असल्यामुळे एकमेकांवर नजर ठेवून असतात. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात मिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात. तर एकमेकांशी ते संघर्ष देखील करू शकतात. म्हणजे त्यांचं वर्तन कसं असेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर 2017 जिओ कंपनी आली आणि मोबाईल सेवा देण्यासाठी जिओने 4G डेटा मोफत ग्राहकांना दिला गेला. याच्यामुळे झालं काय, ज्या दुसऱ्या संस्था होत्या एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांचे ग्राहक जिओकडे आकर्षित झाले. आता त्यामुळे एअरटेल, वोडाफोन, आयडिया यांना मार्केटमध्ये टिकायचं असेल तर जिओला टक्कर देणे गरजेचं होतं. वोडाफोन आणि आयडिया यांनी मग काय ठरवलं की आपल्याला जर स्पर्धेत टिकायचं आहे ना, मग आपण दोघं एकत्र येऊ. म्हणजेच त्यांनी एकमेकांना सहकार्य केलं की जेणेकरून आपण जिओला टक्कर देऊ शकू. किंवा मग ते काय करत असतात, एकमेकांशी संघर्ष करत असतात. हा संघर्ष कसा असतो, किंमत स्पर्धेचा नसतो, आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा स्पर्धा चालू असताना दिसून येते. यामध्ये प्रत्येक संस्था आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध करत असतात. आपल्या उत्पादनातून ग्राहकांना आकर्षित केले जाते आणि किंमत स्पर्धा न करता त्यांना सर्व्हिस किंवा सुविधा दिली जाते. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर आपण 4 व्हीलर खरेदी करायला गेलो, एखादी गाडी आपण घेतली तर ते किंमत स्पर्धा करण्यापेक्षा ते म्हणतात तुम्ही आमची गाडी घेतली तर आम्ही तुम्हाला असं कुपन देऊ की त्यामध्ये तुम्हाला 5 सर्व्हिस मिळतील. तर दुसरी गाडी आपण खरेदी करायला गेलो तर ते म्हणतात की तिथे 5 सर्व्हिस दिले जातात, आम्ही तुम्हाला 7 प्रकारच्या सर्व्हिस देऊ. म्हणजे तुमची गाडी पंक्चर पण झाली तर आमचा एक माणूस, तुम्ही फोन करा, आमचा माणूस येईल आणि ते तुमचं काही रिपेअरिंग असेल तो लगेच करून देईल. काही कालावधीसाठी तुम्हाला फ्रीमध्ये सगळं रिपेअरिंग करून मिळेल. म्हणजे तुम्हाला सर्व्हिस देऊन आकर्षित केलं जातं किंवा मग काही गिफ्ट दिले जातात आणि ग्राहकांना आकर्षित करून आपली वस्तू विकण्याचा प्रयत्न केला जातो आणि मार्केटमध्ये टिकण्याचा प्रयत्न केला जातो. शक्यतो हे किंमत स्पर्धा टाळत असतात, हे देखील त्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा भाग लक्षात घ्यायचा. अशा प्रकारे आज आपण अल्पाधिकार म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.